नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाईस ट्युटोरियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 9 मध्ये जनरल सायन्स या विषयातील लॉज ऑफ मोशन गतिविषयक नियम हा लेसन बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण या लेसन मध्ये मोशन, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, ॲक्सिलरेशन अँड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन्स हे सगळे पार्ट बघणार आहोत. मोशन म्हणजे काय, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ऍक्सिलरेशन म्हणजे काय आणि न्यूटन यांचे गतिविषयक काही नियम आणि त्याच्याबद्दलची असणारी समीकरणं. तर हा सगळा भाग आपण बघणार आहोत. या लेसनचे 2 व्हिडिओ होतील. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मोशन, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बघू, किंवा मग शक्य झालं तर सगळा थेरोटिकल पार्ट जो आहे तो इन्क्लूड करू आणि जो मॅथमॅटिकल पार्ट आहे किंवा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो आपण सेकंड व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट, कोणत्याही ऑब्जेक्टची मोशन किंवा गती. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सी सेन्स मोशन? हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेंस अँड ऍब्सेन्स ऑफ मोशन? तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्ही मोशन सेन्स करू शकता का, किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये मोशन किंवा गती जाणवते का, आणि तुम्ही त्याचा प्रेझेन्स किंवा ऍब्सेन्स कसं एक्सप्लेन कराल? म्हणजे ती वस्तू गतिमान आहे किंवा ती वस्तू गतिमान नाही हे तुम्ही कसं एक्सप्लेन कराल? बघा, द फ्लाइट ऑफ अ बर्ड, उडणारा पक्षी. अ स्टेशनरी ट्रेन, लिव्ह फ्लाइंग थ्रू एअर, आणि अ स्टोन लाईंग ऑन अ हिल. आता तुम्हाला 4 उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये एक उडणारा पक्षी आहे आणि हवेमध्ये उडणारा पान आहे, बरोबर. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला हलताना दिसतात. एका स्थानावरून दुसऱ्या स्थानापर्यंत त्याची मुवमेंट दिसते. अ स्टेशनरी ट्रेन, एका ठिकाणी थांबलेली ट्रेन, आणि अ स्टोन लाईंग ऑन अ हिल, एखाद्या टेकडावरती पडलेला दगड. ह्या 2 ज्या वस्तू असतात त्या रेस्ट पोझिशनला असतात, एके ठिकाणी थांबलेल्या असतात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मुवमेंट आपल्याला दिसत नाही. आता ह्याच्यावरून तुम्हाला कन्क्लुजन काढायचं आहे किंवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की याच्यामध्ये कोणत्या वस्तू तुम्हाला मोशन मध्ये दिसतात किंवा कोणत्या वस्तूमध्ये मोशन प्रेझेंट आहे आणि कोणत्या वस्तूमध्ये मोशन प्रेझेंट नाहीये किंवा त्या रेस्ट पोझिशनला आहे. बघा, वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट्स एव्हरी डे. आपण दररोज अगदी खूप साऱ्या वस्तूंची गती बघत असतो. बऱ्याच हलणाऱ्या, डुलणाऱ्या, चालणाऱ्या वस्तू आपल्याला दिसत असतात. समटाइम्स वी कॅन नॉट सी द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट डिरेक्टली ऍज इन द केस ऑफ अ ब्रीज. बघा, प्रत्येक गोष्टीची गती आपल्याला दिसूनच येते असं नाही. तुम्ही वाऱ्याची झुळूक हा प्रकार बघितला असेल. थंडगार हवा आलेली, स्पर्शून गेलेली आपल्याला जाणवते, पण आपण तिची मोशन बघू नाही शकत, बरोबर. आपल्याला उघड्या डोळ्याने ती दिसत नाही. कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल ऑफ मोशन बिसाइड्स दोज गिवन हिअर? मग अशा प्रकारे तुम्ही गतीचे काही एक्झाम्पल्स लिहू शकता का किंवा सांगू शकता का जे तुम्हाला इथे दिलेले आहेत त्यापेक्षा वेगळे? आणि अर्थातच तुम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करा. जितके तुम्ही तुमच्या मेंदूला ताण द्याल तितकं तुम्हाला जास्त विज्ञान समजेल. थिंक अबाउट इट. बघा, विचार करा. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन अ मोशन? तुम्ही एका बस मधून ट्रॅव्हल करताय, ठीक आहे. मग तुमच्या पुढच्या सीटवरती बसलेला जो माणूस आहे तो मोशन मध्ये आहे का? हा विचार करा. तुम्ही बसलाय सीटवरती निवांत, तो माणूस पण सीटवरती निवांत बसलाय. बस मुव्हिंग आहे, पण तो माणूस मोशन मध्ये आहे का? काय सांगाल तुम्ही याचं उत्तर? तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हॉट डू यू टेक इनटू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ अन ऑब्जेक्ट इज अ मुव्हिंग ऑर नॉट? एखादा ऑब्जेक्ट जे आहे ते मूव्ह होतंय किंवा मूव्ह होत नाही याचं कन्सिडरेशन करण्यासाठी किंवा हे ठरवण्यासाठी तुम्ही काय कन्सिडर करता? कुठल्या गोष्टी कन्सिडर करून तुमच्या लक्षात येतं की एखादा जो ऑब्जेक्ट आहे तो मूव्ह होतोय किंवा होत नाहीये? बघा, यू हॅव लर्न दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू its surrounding, then it is said to be in a motion. Otherwise, it is said to be in a rest or at rest. म्हणजे हा जो मोशन किंवा गती हा जो प्रकार आहे तो एक रिलेटिव्ह असणारा प्रकार आहे, ठीक आहे. म्हणजे तुमच्या आजूबाजूला असणारी कोणतीही वस्तू, म्हणजे आता बघा, तुम्ही बसमधून चाललाय, तुम्ही
गाडीवरून जात असता, प्रवास करत असता, तुम्ही मोशन मध्ये आहात. आजूबाजूची जी झाडं असतात, ज्या बिल्डिंग असतात, त्या तुम्हाला पाठीमागे जात आहे असं वाटतं. तुम्हाला वाटतं की त्या मोशन मध्ये आहेत, पण त्या ऍक्च्युली नसतात. म्हणजे हा काय आहे, एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. तुम्हाला वाटतं की एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन जी आहे ती त्याच्या सराउंडिंगच्या रिस्पेक्टने चेंज होत असेल, तुम्हाला वाटतं म्हणून नाही. जसं आपण चालणाऱ्या गाडीतून बघतो, झाडं घरं पाठीमागे पळतात, आपल्याला वाटतं की मुव्हिंग आहे, तसं नाही. ऍक्च्युअली जर त्याची पोझिशन जी आहे ती चेंज होत असेल तर मग आपण म्हणतो की ती जी गोष्ट आहे किंवा ती जी वस्तू आहे ती मोशन मध्ये आहे. अदरवाईज ती एका स्थिर ठिकाणी आहे किंवा ती रेस्ट पोझिशन मध्ये आहे. तर हे मोशन बद्दल आहे. मोशन म्हणजे काय, तर गती. गतिमान आपण केव्हा म्हणतो, जेव्हा कोणतीही वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत डिस्प्लेसमेंट करते किंवा त्याचं विस्थापन होतं, ती आपली जागा बदलते, त्यावेळेला आपण असं म्हणतो की ती वस्तू गतिमान आहे. पुढे बघा, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. आता तुम्हाला तुमच्या बुकमध्ये एक डायग्राम दिलेली आहे किंवा एक छोटस पिक्चर दिले, त्याच्यामध्ये ए आणि बी हे 2 पॉइंट आहेत. त्याच्यानंतर स्कूल, शीतल अँड प्रशांत हाऊस, संगीताज हाऊस आणि स्कूल, असे 3 वेगवेगळे चित्र दिलेले आहेत. बघा आपल्याला काय करायचंय, लेट्स ट्राय दिस. मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी इन अ डिफरंट वेज ॲज शोन इन द फिगर 1.1. आता तुम्हाला ह्या फिगर मध्ये जे दिलेलं आहे, तर ए आणि बी हे जे 2 पॉइंट आहेत त्यातलं डिस्टन्स तुम्हाला मेजर करायचं आहे. म्हणजे बघा, हे कोणतेही 2 पॉइंट आहेत, ए आणि बी. ठीक आहे, ह्या दोन्हीतलं डिस्टन्स तुम्ही समजा इकडून मेजर केलं किंवा मग इकडून मेजर केलं, बरोबर, दोन्ही ठिकाणाहून हे तुमचं डिस्टन्स डी आहे, समजा हे डी आहे, आणि मग तुम्ही हे डायरेक्ट मेजर केलं, हे तुमचं डिस्टन्स ई आहे. बघा, नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन, विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड वाय. बरोबर, म्हणजे हे डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट केले किंवा हे डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट केले आणि सरळ ही जी डॉटेड लाईन दिलेली आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही जर डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं तर तुमच्या मतानुसार कोणतं डिस्टन्स आहे ते अगदी एक्झॅक्ट असेल किंवा परफेक्ट असेल. अर्थात आपण हे जे डिस्टन्स कॅल्क्युलेट केले ते परफेक्ट असणार आहे, कारण कोणत्याही 2 पॉइंट्स असतील, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट इज अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मध्ये येणारं जे डिस्टन्स असतं ते परफेक्ट असतं असं आपण म्हणू, करेक्ट असतं असं आपण म्हणू. ठीक आहे, बिकॉज इट्स अ स्ट्रेट लाईन. आता पुढे बघा, थिंक अबाउट इट. शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीताज हाऊस ऑन हर वे टू स्कूल. फिगर मध्ये तुम्हाला आणखी 3 ठिकाण दिले आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं स्कूल आहे, इकडे संगीताचं घर आहे आणि इकडे शीतलचं घर आहे. ठीक आहे, मार्करचा थोडा प्रॉब्लेम झालाय, समजून घ्या. ठीक आहे, तर सॉरी. तर शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीताज हाऊस ऑन हर वे टू स्कूल. प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड. Who will take less time to reach the school and why? आता परत प्रश्न आलाय तुम्हाला. इथे जे आहे ते तुमचं स्कूल आहे, हे तुमचं, अरे बरं ठीक आहे, तर ते चाललेत. एका पॉइंटला तुमचं स्कूल आहे, एका पॉइंटला संगीताचं घर आहे, एका पॉइंटला शीतलचं घर आहे. शीतल जी आहे ते आपल्या घरातून निघून संगीताच्या घरी गेली आणि तिथून ती स्कूलला जाईल. तिचा भाऊ प्रशांत जो आहे तो घरातून डायरेक्ट स्कूलसाठी गेला. आता मला सांगा, दोघांपैकी कोण पटकन पोहोचेल? जर दोघं जण सेम स्पीडने चालले तर दोघांपैकी कोण पटकन पोहोचेल? अर्थात उत्तर काय असणार आहे? प्रशांत लवकर पोहोचेल. बरोबर, कारण तो स्ट्रेट लाईन मध्ये चालत निघालाय, सरळ 2 वस्तूंमधलं किंवा 2 गोष्टींमधलं, हे त्याचं स्कूल आहे आणि हे त्याचं घर आहे, तो स्ट्रेट डिस्टन्स कव्हर करतोय. तो कुठेही वाकडा तिकडा फिरत बसलेला नाहीये. ऍक्च्युअल जे डिस्टन्स आहे आणि जे ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स आहे या दोन्हीमध्ये फरक आहे, कारण ती फिरून गेलेली आहे, लांबून गेलेली आहे. पुढे बघा, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन अ मोशन while going from one point to another point. तर डिस्टन्स, अंतर हे काय असतं? एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाताना
त्या कोणत्याही ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलेलं जे ऍक्च्युअल डिस्टन्स असतं किंवा ऍक्च्युअल पाथ असतो त्याला आपण डिस्टन्स म्हणजे अंतर असं म्हणतो. लक्षात घ्या, हे कन्सेप्ट सिमिलर वाटतात. व्यवस्थित लक्षात घेतले तर मग सायन्स सारखा सोपा सब्जेक्ट इतर कोणताही नाही. डिस्टन्स इज अ लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन अ मोशन while going from one point to another point. एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाताना जो ऍक्च्युअल पाथ त्या ऑब्जेक्टने घेतलेला असतो, ठीक आहे, त्याला आपण डिस्टन्स म्हणजे अंतर असं म्हणतो. Whereas displacement is the minimum distance between the starting and a finishing point. याच्या उलट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे तर स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट याच्यामधलं शॉर्टेस्ट अंतर आहे, अगदी छोट्यात छोटं अंतर. म्हणजे बघा, आपला मार्कर उठला तर तुम्हाला एक्सप्लेन करते. हा पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे, बरोबर. मग आता तुम्ही असे फिरून गेलात तर ह्या पॉइंट पासून जाण्यासाठी तुम्ही हा पाथ घेतलाय, तर हे तुमचं डिस्टन्स आहे, बरोबर. हे जे तुमचं आहे ते डिस्टन्स आहे. पण हा जो स्टार्टिंग पॉइंट आहे आणि हा जो एंडिंग पॉइंट आहे, ह्या दोन्ही मधलं जे शॉर्टेस्ट अंतर असणार आहे ते तुमची डिस्प्लेसमेंट आहे. येते लक्षात, जे शॉर्टेस्ट पॉइंट असणार आहे ते तुमचे काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट असणार आहे. तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन कन्सेप्ट मधला फरक लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड अ फिनिशिंग पॉइंट. यूज युअर ब्रेन पॉवर. आता परत तुमची बुद्धी वापरण्याची वेळ आलेली आहे. एव्हरी मॉर्निंग Swarali walks round the edge of a circular field having a radius of 100 meters as shown in figure 1.2a. If she starts from point A and take one round, how much distance has she walked and what is her displacement? आता पुन्हा बघा, तुमच्या डायग्राम मध्ये बघा, तुमच्या बुक मध्ये जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक सर्कल दिसते. सेम सर्कल कंटिन्यू करू आपण. हा पॉइंट आहे ए आणि ह्याची जी रेडियस आहे ती आहे 100, ठीक आहे. तर हे 100 रेडियस असणारे जे सर्कल आहे ह्याच्या भोवती स्वराली रोज राऊंड मारते. ती ह्याच पॉइंट पासून स्टार्ट करते आणि ह्याच पॉइंटला येऊन थांबते. म्हणजे ह्याचा जो काही सर्कमफरन्स असेल तेवढं डिस्टन्स ती ट्रॅव्हल करते. जो आर ही रेडियस आहे, रेडियस वरून तुम्ही सर्कमफरन्स काढू शकता. सर्कमफरन्स साठीचं जे आहे ते 2πr, बरोबर. 2πr हा फॉर्म्युला वापरून तुम्ही ह्याचा सर्कमफरन्स काढू शकता. आणि एवढं जे अंतर आहे ते ती पार करते, डिस्टन्स, बरोबर, सुरुवातच्या पॉइंट पासून शेवटच्या पॉइंट पर्यंत. पण मग डिस्प्लेसमेंटचा विचार केला तर मग स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट एकच आहे. मग इथे तिने डिस्प्लेसमेंट केली आहे किंवा तिथे विस्थापन झालंय असं आपण म्हणू शकतो का? हे तुम्हाला तुमची बुद्धी वापरून विचार करून मला सांगायचं आहे. आन्सर कमेंट मध्ये सांगा. If she starts from point A and takes one round, how much distance has she walked and what is her displacement? तिची डिस्प्लेसमेंट किती आहे हे तुम्ही सांगा. If a car starting from point P goes to point Q, see the figure 1.2, and then returns to point P, how much distance has it traveled and what is its displacement? आता परत बघा, एक स्ट्रेट लाईन आहे आणि ह्या स्ट्रेट लाईन मध्ये ही पॉइंट कार जी आहे ती इथून स्टार्ट करते, इथपर्यंत जाते, पुन्हा इथून फिरत इथपर्यंत येते. म्हणजे पहिल्यांदा तिने A to B अंतर ट्रॅव्हल केलं, पुन्हा B to A अंतर ट्रॅव्हल केलं, जे असेल ते तिथे डिस्टन्स असणार आहे. पण ज्या पॉइंटला तिने स्टार्ट केले त्याच पॉइंटला ती येऊन परत थांबलीये. मग तिची डिस्प्लेसमेंट किती असेल सांगू शकता का तुम्ही? डिस्प्लेसमेंट किती असणार आहे बघा. Even if the displacement of an object is 0, the actual distance traversed by it may not be 0. म्हणजे ह्या दोन्ही एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला काय दिसतं? स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट एकच आहे. जिथून स्टार्ट केलंय त्याच पॉइंटला येऊन तो ऑब्जेक्ट थांबतोय आणि त्यामुळे त्याची डिस्प्लेसमेंट जवळपास 0 आहे. पण आपला मुद्दा काय आहे? डिस्प्लेसमेंट जरी 0 असेल तरी त्या दोन पॉइंट मध्ये ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स असणार आहे किंवा कापलेलं जे अंतर असणार आहे ते 0 असत नाही. कारण या केसमध्ये स्वरालीने या सर्कमफरन्स इतका अंतर ट्रॅव्हल केले किंवा ह्या सेकंड केस मध्ये ती जी कार आहे तिनं A to B आणि पुन्हा B to A असं अंतर जे आहे ते ट्रॅव्हल केलेलं आहे. आपला पुढचा पॉइंट आहे स्पीड अँड वेलॉसिटी. बघा, कॅन यू रिकॉल व्हॉट आर वेक्टर्स अँड स्केलर्स? 7th स्टँडर्ड मध्ये आपण शिकलेलो आहे वेक्टर्स आणि स्केलर्स.
वेक्टर्स म्हणजे सदिश राशी आणि स्केलर्स म्हणजे अदिश राशी. आता सदिश आणि अदिश ह्या दोन्हीवरून तुमच्या लक्षात येईल. सदिश जे असतात त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड सोबत डायरेक्शन सुद्धा असते, दिशा सुद्धा असते. त्या राशी असतात त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड सोबत दिशा सुद्धा कन्सिडर करावी लागते. आणि जे स्केलर क्वांटिटीज असतात त्याच्यामध्ये आपण फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करतो. म्हणजे स्पीड किंवा वेलोसिटी यासारख्या ज्या काही राशी आहेत, ठीक आहे, तर त्या सांगताना आपल्याला त्याच्या स्पीड सोबत त्याच्या मॅग्निट्यूड सोबत आपल्याला त्याची दिशा सुद्धा सांगावी लागते. पण काही राशी अशा असतात ज्यांना फक्त मॅग्निट्यूडची गरज असते. मी 4 किलो वांगे विकत घेतले, मी 4 किलो वांगे पूर्वेकडे घेतले, मी 4 किलो वांगे दक्षिणेकडे घेतले, म्हणजे त्याला दिशेची गरज नसते. बरोबर. म्हणजे ज्यांना जी गोष्ट किंवा जी राशी सांगताना आपल्याला मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शनची गरज असते, दीज आर द वेक्टर्स. अँड जे परिणाम सांगतात, जी राशी सांगताना आपल्याला फक्त मॅग्निट्यूडची गरज असते, दॅट इज अ स्केलर्स. ठीक आहे, लक्षात ठेवा. स्केलर्स आणि वेक्टर्स, सदिश राशी आणि अदिश राशी. Which of the quantities distance, speed, velocity, time and displacement are scalar and which are vectors? आता तुम्हाला क्वेश्चन दिलाय, हे जे दिलेल्या राशी आहेत किंवा ह्याच्या दिलेल्या क्वांटिटीज आहेत ह्याच्यामध्ये स्केलर कोणते आहेत आणि वेक्टर्स कोणते आहेत. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी, स्पीड वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, टाइम इज अगेन स्केलर क्वांटिटी आणि डिस्प्लेसमेंट आता आपण शिकलोय जस्ट, तर ती स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. बघा, स्पीड टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड. स्पीड साठी आपल्याला काय लागतं, मी इतक्या स्पीडने धावत गेले. तो स्पीड आपण कसा कॅल्क्युलेट करतो, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे मी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय आणि त्यासाठी मला लागणारा टाइम किती आहे. म्हणजे समजा तुम्ही एका तासामध्ये 50 किलोमीटर धावत गेलात तर 1 hour आणि खाली 50 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आणि 1 hour तुमचं जे रिक्वायर्ड टाइम होतं ते, या दोन्हीचा जो रेशो असणार आहे किंवा या दोन्हीचा जो भागाकार असणार आहे तो म्हणजे तुमचा स्पीड असणार आहे. ठीक आहे. ऑलवेज रिमेंबर द युनिट ऑफ स्पीड अँड वेलोसिटी आर सेम. युनिट ऑफ स्पीड, वेग आणि स्पीडला आपण काय म्हणतो, चाल. ठीक आहे. तर स्पीड आणि वेलोसिटी यांचं जे युनिट असतं ते सेमच असतं. इन एसआय सिस्टीम द युनिट इज मीटर पर सेकंड, while in CGS system it is सेंटीमीटर पर सेकंड. एसआय सिस्टीम जी आहे इंटरनॅशनल सिस्टीम, ठीक आहे, त्याच्यामध्ये ते काय असतं, मीटर पर सेकंड. ते किती असतं, मीटर पर सेकंड. एसआय सिस्टीम मध्ये ते आहे मीटर पर सेकंड आणि सीजीएस सिस्टीम मध्ये ते आहे सेंटीमीटर पर सेकंड. टाइमचा जो पार्ट आपण घेतो किंवा टाइमचं जे युनिट आहे ते एसआय आणि सीजीएस दोन्ही मध्ये सेकंडच आहे. ठीक आहे. फक्त डिस्टन्स जे आहे ते मीटर आणि सेंटीमीटर असं व्हेरी होतं. स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स वाइल वेलोसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. स्पीड हा जो असतो तो डिस्टन्सशी रिलेटेड आहे. डिस्टन्स म्हणजे तुम्ही किती अंतर कापलंय, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत तुम्ही किती अंतर कापलं त्यावरती तुमचा स्पीड डिपेंड असतो. तर वेलोसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. वेलोसिटी जी आहे ती डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापनाशी रिलेटेड असते. बरोबर. तुम्ही जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय त्यातलं शॉर्टेस्ट किंवा कमीत कमी असणारा डिस्टन्स किती आहे, फर्स्ट पॉइंट पासून लास्ट पॉइंट पर्यंत असणारा डिस्टन्स किती आहे, दॅट इज अ डिस्प्लेसमेंट. If the motion is along a straight line, the values of a speed and a velocity are same, otherwise they can be different. जर एका स्ट्रेट लाईनच्या थ्रू जर आपली डिस्प्लेसमेंट होत असेल किंवा एका स्ट्रेट लाईन मध्ये आपण अंतर ट्रॅव्हल करत असू तर मग स्पीड आणि वेलोसिटी या दोन्ही गोष्टी सारख्याच असणार आहेत. अजून एकदा लक्षात घ्या, स्पीड जो आहे तो डिस्टन्सशी रिलेटेड असतो. डिस्टन्स म्हणजे काय, तर कोणत्याही 2 पॉइंट मध्ये तुम्ही कव्हर केलेलं अंतर आहे. बरोबर. मग तुम्ही ते कसंही कव्हर करा, वाकडं तिकडं सरळ फिरून 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 कसंही, तर ते जे अंतर आहे त्या अंतरावरती स्पीड रिलेटेड असतो. पण वेलोसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. वेलोसिटी जी आहे ती डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड असते. बरोबर. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं,
द मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट. म्हणजे तुम्ही ए पॉइंट वरनं बी पॉइंट वरती गेलाय तर त्या 2 पॉइंट मधलं मिनिमम किंवा शॉर्टेस्ट असणारे जे डिस्टन्स आहे, कमीत कमी असणारे जे डिस्टन्स आहे ते म्हणजे डिस्प्लेसमेंट. आणि तुमचा वेग जो असतो तो डिस्प्लेसमेंट वरती आधारित असतो. वेलोसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन अ युनिट टाइम. वेलोसिटी म्हणजे काय असतं तर वेलोसिटी हे विस्थापन आहे किंवा डिस्प्लेसमेंट आहे जे युनिट टाइम मध्ये ऑकर होतं. एका ठराविक घटक वेळेमध्ये ते ऑकर होतं. द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन. द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड वेलोसिटी आर सेम, अदरवाइज दे कॅन बी डिफरंट. जर आपण स्ट्रेट लाईन चाललेलो आहोत किंवा एका सरळ रेषेतून प्रवास करत आहोत तर मग स्पीड आणि वेलोसिटी यांची व्हॅल्यू जी असते ती सेम असते. जर सरळ रेषेत जात नसू, रस्ता जर वेडावाकडा असेल तर मग स्पीड आणि वेलोसिटी यांची व्हॅल्यू जी आहे ती वेगळी वेगळी असू शकते. आणि वेलोसिटी किंवा वेग म्हणजे काय तर आपण युनिट टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किंवा युनिट टाइम मध्ये आपलं झालेलं डिस्प्लेसमेंट. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन ए युनिट टाइम इज कॉल्ड वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजे काय लक्षात घ्या. वेलोसिटी म्हणजे काय तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये असं आपण म्हटलंय. ठीक आहे. जेव्हा कोणत्याही एका विशिष्ट दिशेने विशिष्ट टाइम मध्ये किंवा विशिष्ट वेळेमध्ये एखादं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं जातं तेव्हा आपण काय म्हणतो त्याला वेलोसिटी, वेग. म्हणजे हा रेशो आहे ऍक्च्युली डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन ए युनिट टाइम. म्हणजे आता तुम्ही समजा कुठेही चाललेला आहात तर युनिट टाइम मध्ये तुम्ही किती डिस्टन्स ट्रॅव्हल करता ती तुमची वेलोसिटी असते. Here unit time can be 1 second, 1 minute, 1 hour, etc. If large unit are used, 1 year can also be used as a unit of time. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये युनिट टाइम म्हणजे किती तर 1 सेकंड असू शकतं, 1 मिनिट असू शकतं, 1 आवर असू शकतं. ठीक आहे. 1 डे, 1 वीक. जर आपण मोठ्या स्केलचा विचार करत असू तर 1 इयर हे सुद्धा टाइमचं जे युनिट आहे ते असू शकतं. आपण बघा 1 लाईट इयर बघतो. लाईट इयर म्हणजे काय तर 1 इयर या टाइम मध्ये लाईट जितके ट्रॅव्हल करत असते दॅट डिस्टन्स इज कन्सिडर्ड ॲज अ 1 लाईट इयर. बरोबर. म्हणजे तिथं पण आपण काय करतो तर ट्रॅव्हल होणाऱ्या लाईटचा वेलोसिटी किंवा स्पीड कन्सिडर करत असतो. 1 इयर मध्ये लाईट एवढी ट्रॅव्हल करते दॅट इज अ 1 लाईट इयर. तर द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन अ युनिट टाइम इज कॉल्ड वेलोसिटी. एका युनिट टाइम मध्ये ऑकर होणारी जी डिस्प्लेसमेंट आहे त्याला वेलोसिटी किंवा वेग असं म्हणतात. आणि वेलोसिटी त्याचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. वेलोसिटी इज अ डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. आता इथे तुम्हाला 2 फॉर्म्युले मिळाले. पहिला आहे स्पीड विच इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अँड टाइम रिक्वायर्ड. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे तुम्ही ट्रॅव्हल केलेलं टोटल डिस्टन्स आणि त्यासाठी तुम्हाला लागलेला वेळ. आणि वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे डिस्प्लेसमेंट, विस्थापन आणि टाइम, त्यासाठी तुम्हाला लागलेला वेळ. ठीक आहे. तर आज आपण इथे थांबत आहोत. पुढचा पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. माझा व्हिडिओ पहा, आवर्जून पहा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि पाहत राहा YST ट्युटोरियल. आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.